नमस्कार. उद्या आहे रविवार. उद्या आहे 5 एप्रिल आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी, ज्याला विकट संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असल्यामुळे उद्या तुम्हाला अत्यंत प्रभावी एक उपाय करायचा आहे. तर सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील आणि कुटुंबाची देखील भरपूर प्रगती होणार आहे. त्याचबरोबर आपण चंद्रोदयाची वेळ देखील या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतीये नमः लिहायला अजिबात विसरू नका. विकट संकष्टी चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे. या दिवशी भक्त उपवास करतात. अशी श्रद्धा आहे की जे भक्त हे व्रत पाळतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे हे दूर होतात, आर्थिक अडचणी नष्ट होतात आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक अडथळ्यांपासून त्यांना सुटका मिळत असते. या दिवशी पूजा, उपवास केल्याने कुंडलीतील चंद्र आणि बुध ग्रहाचे दोष देखील शांत होतात, सुखसमृद्धी वाढते आणि संततीचे कल्याण होते. तर अत्यंत महत्त्वाची ही तिथी आहे, म्हणून उद्या तुम्हाला प्रत्येकालाच आवर्जून याचा उपवास करायचाच आहे. उपवास जरी करणे शक्य नाही झाले तर काही प्रभावी उपाय करायचे असतात, कारण काही तिथींचं महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या प्रगतीवर अशा तिथींना आपण काही उपाय जर केले तर निश्चितच त्याचे आपल्याला चांगले फळ हे लवकर मिळत असते. तर उद्या ही तिथी सकाळी 11:59 सुरू होणार असून तिथीची सांगता म्हणजे समाप्ती होणार आहे 6 एप्रिल रोजी दुपारी 2:10. अशा वेळी उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी ही रविवारी 5 एप्रिल रोजीच साजरी केली जाणार आहे. तुम्ही जर हा उपाय उद्या केलात तर शत्रू त्रास पूर्णतः नष्ट होईल. शत्रू तुमच्या घरी येऊन तुमची माफी मागतील किंवा मग तुमच्याविषयी वाईट विचार करत असतील, तुमच्यावर काही कोणत्याही बाधा होत असतील तर त्या नष्ट होतील. उद्याचा दिवस हा साधासुद्धा दिवस नाही आहे. उद्या आहे चैत्र संकष्टी चतुर्थी. चैत्र महिना म्हणजे नवचैतन्याचा काळ आहे. या महिन्यात येणारी चतुर्थी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा नाश करण्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत असते. त्यासोबतच चैत्र महिना हा मराठी नववर्षाचा पहिला महिना असतो, म्हणून या महिन्यात आलेले कोणतेही व्रत, वैकल्य जे असतात ते तुम्ही मनोभावे जर केले तर निश्चितच तुम्हाला त्याचे सकारात्मक फळ हे मिळत असते. वर्षभर तुमची प्रगतीही होत असते. तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा नाश करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी उद्याची आहे. बऱ्याच जणांना उपवास करणे हे शक्य होत नाही. कामाच्या व्यापामुळे कोणी बाहेर कामाला जात असतं त्यामुळे देखील होत नाही, किंवा मग आरोग्यामुळे देखील उपवास करणे शक्य होत नसते. तर मग तुम्हाला बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतील की नाही? तर होणारच आहे. तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण तुम्हाला हा एक प्रचंड शक्तिशाली उपाय करायचा आहे आणि हा उद्या सकाळी लवकर उठल्याबरोबरच करायचा आहे. फक्त एक हे पान तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडेल अशा प्रकारचे आहे. तुम्ही स्वतः थक्क व्हाल. तुमच्या घरात सतत जर भांडणे, वादविवाद होत असतील, कटकटी होत असतील, कोणाची तरी वाईट नजर तुमच्या सुखी संसाराला लागली असेल असं तुम्हाला वाटतंय का? त्यासोबतच तुमच्या आजूबाजूला असे काही लोक राहतात जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात, माघारी तुमच्याविषयी वाईट विचार करतात. तर असे काही लोक तुमच्या आजूबाजूला आहेत का? तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये सतत अडथळे येत आहेत का? किंवा तुमच्या पतीची उद्योग व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत नाही, त्यांना यश मिळत नाही. काही काम तुम्ही हाती घेतलेले आहे पण ते काम पूर्णत्वाला जात नाही. मध्येच काही ना काही अडचणी, अडथळे येऊन ते काम अपूर्णच राहते. अशा समस्या तुम्हाला असतील. त्यासोबतच तुमच्यावर कोणा शत्रूने काही केलेलं असेल किंवा तुम्हाला विनाकारण द्वेष करत असेल तर तुम्हाला उद्याचा हा उपाय या सर्व समस्यातून सुटका मिळवून देणारा आहे. त्यासोबतच तोच शत्रू तुमच्या दारात येईल आणि तुमच्यासमोर माफी मागेल, हे मी तुम्हाला नक्की सांगते. तुम्हाला तुमच्या घरात असणारे 7 पिढ्यांचे दारिद्र्य देखील मुळापासून उपटून टाकायचे असेल तर हे एक पान तुम्हाला घरी आणायचे आहे. पण हे पान कोणत्या झाडाचं आहे आणि ते कसं आणायचं आहे, मुख्य म्हणजे ते आणल्यानंतर त्याचं काय करायचं आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडाझुडपांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि अशा या सुवर्ण संधीवर, विशेष तिथीवर तुम्ही त्या झाडासंबंधित काही उपाय जर केले तर निश्चितच त्याचे तुम्हाला चांगले फळ हे प्राप्त होत असते. आपण रात्रंदिवस खूप कष्ट करतोय, प्रामाणिकपणे कष्ट करतोय, परंतु आपल्याला हवे तेवढे यश मिळत नाही. घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही. मुलांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा असतात. त्यासोबतच कधी तुम्ही विचार केला आहे का, तुमच्या सुखी घराला कोणाची तरी दृष्ट लागली असेल का? आणि कधी कधी तुमच्या घरातच कळत नकळत वादविवाद किंवा मग नकारात्मकता देखील जाणवत असते.
कधीकधी आपण बाहेर जातो आणि कुठली जागा देखील चांगली नसते. तिथून कळत नकळत नकारात्मक शक्ती, कुठलीही बाधा आपल्यासोबत आपल्या घरी येत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी असे नैराश्य, नेहमी नकारात्मक वातावरण, त्यासोबतच भांडणे, वादविवाद हे चालू असतात. कामामध्ये देखील यश मिळायला सुरुवात होत नाही. तर मग तुम्हाला ह्या सर्व समस्यातून सुटकेसाठीच हा उपाय आहे. त्यासोबतच घराभोवती एखादी नकारात्मक वलय निर्माण असेल, आजारपण घर सोडत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, अशा अनेक समस्या जर असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. कारण ही सर्व नकारात्मक ऊर्जाही आपल्याला दूर करायची आहे. उद्याच्या या चैत्र संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर हे सर्व चित्र पालटणार आहे. उद्या तुम्हाला ज्या झाडाचे पान आणायचे आहे, उंबरठ्याच्या आत ते पान आणल्यानंतर तुमच्या घरामध्ये नक्कीच फरक तुम्हाला दिसेल. झाड कोणतंही ते साधंसुधं झाड नाही आहे, तर हे झाड साक्षात शक्तीचं, विजयाचं, विनाशाचं प्रतीक मानले जाते. या झाडांचे फुलांचा तो गडद लाल रंग तुम्ही पाहिला आहे का? तो लाल रंग म्हणजे रणांगणात मिळवलेला विजय आहे. तो लाल रंग म्हणजे तुमच्या कपाळावरचा अखंड सौभाग्य आहे. तोच लाल रंग म्हणजे तुमच्या शत्रूंचा सर्वनाश आहे. तर मी तुम्हाला जे झाड सांगणार आहे ते अतिशय प्रभावी झाड आहे. त्या झाडाचं नाव घेताच वाईट शक्ती देखील नष्ट होतात. ते झाड आहे लाल कण्हेरीचं. याला संस्कृतमध्ये करवीर असे म्हणतात. आता तुमच्या मनात असा विचार येईल की हे झाड तर आमच्या घराच्या कोपऱ्यावर आहे, रस्त्याच्या कडेला आहे, कुठेही मिळतं, कारण या झाडाचं इतकं महत्त्व तरी काय आहे? हे झाड जितकं सहज उपलब्ध होते तितकेच ते अत्यंत रहस्यमय देखील आहे. रस्त्यावर दिसणारं ते झाड उद्या तुम्ही तुमच्या घरात आणणार त्याचं पान, यामध्ये तुम्हाला नक्कीच फरक दिसेल. कारण कण्हेरीच्या झाडाचा पानाचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे. याची एक अतिशय विशिष्ट पद्धत देखील आहे, एक अचूक वेळ देखील आहे आणि एक गुप्त मंत्र देखील मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने हे पान आणलं तर त्याचा परिणाम तुम्हाला पाहिजे तसा मिळणार नाही, त्याचा शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार नाही. पण जर उद्या सकाळी मी आत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही हे पान घरात आणलं तर साक्षात काळसुद्धा तुमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघू शकणार नाही. अशी कोणती वेळ आहे, ते पान तोडताना कोणता शब्द उच्चारायचा आहे आणि घरी आणल्यानंतर शत्रू त्रास नष्ट करण्यासाठी त्या पानाचं काय करायचं आहे, सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या पानात एक गोष्ट लपवायची आहे. तुम्हाला मी टप्प्याटप्प्यानं व्यवस्थितपणे हे सांगत आहे. खूप लक्ष देऊन ऐका, कारण ही माहिती तुमचं नशीब बदलू शकते. तुम्हाला असे वाटत असेल एवढी झाडं असताना फक्त लाल कण्हेरचंच झाड का? तर शास्त्रामध्ये विशेषतः आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये याला करवीर म्हटलं गेलेलं आहे. याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चला तर मग या 3 मुख्य पैलू विषयी आपण समजून घेऊया, जे तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करेल. मंगळ ग्रहाची पीडा आणि कर्जमुक्तीसाठी सर्वात पहिले म्हणजे मंगळ ग्रहाची शांतता. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रह हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. जर तुमच्या कुंडलीत मंगळ भारी असेल तर घरात सतत भांडणे, वादविवाद होत असतात, जमिनीचे वादविवाद कोर्टापर्यंत जात असतात आणि मुख्य म्हणजे माणूस कर्जामध्ये देखील डुबलेला असतो. आणि लाल रंग हा मंगळाचा अत्यंत प्रिय रंग आहे. लाल कण्हेरीच्या पानात मंगळाची ती धगधगती ऊर्जा सामावली गेलेली असते. ज्याच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे किंवा ज्यांना असं वाटते की डोक्यावर कर्ज आहे, ते फिटत नाही आहे, त्यांच्यासाठी हे झाड साक्षात वरदान आहे. उद्या संकष्टी चतुर्थीला या झाडाचे पान घरात आणल्याने तुमच्या घरातील मंगळाची कितीही विघातक ऊर्जा असो ती शांत होते आणि मार्ग हळूहळू सुटायला लागतात. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते. कण्हेरीचे फूल हे प्रामुख्याने भगवान शंकराला देखील प्रिय आहे. शिवपूजेमध्ये या फुलाचा वापर केला जातो. त्यासोबतच लाल रंगाची कण्हेरीची फुले देवी दुर्गा आणि हनुमानाला अर्पण केली जातात. तर पिवळ्या रंगाची फुले ही भगवान विष्णूला, गणपतीला अत्यंत प्रिय आहेत. वास्तुशास्त्रानुसार घराच्या बागेत किंवा अंगणात कण्हेरीचे झाड असणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, घरातील सदस्यांचे मन हे प्रसन्न राहते अशी देखील मान्यता आहे. काही धार्मिक विशेष विधीमध्ये, यज्ञामध्ये कण्हेरीच्या फुलांचा वापर सजावटीसाठी देखील केला जातो आणि अर्पण देखील करतात. या झाडामुळे गणपती बाप्पांचा वरदहस्त आणि देवी लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होतो. कण्हेरीचं फूल हे साक्षात विजयलक्ष्मीला प्रसन्न करणारे फूल मानले जाते. उद्या संकष्टी चतुर्थीला बाप्पांना सर्वात मोठा हा महत्त्वाचा दिवस आहे. तर या दिवशी तुम्ही या झाडाचं पान तुमच्या उंबरठ्याच्या आत आणलं
तेव्हा तुम्ही फक्त एक पान जरी आणत नाहीत तर साक्षात गणपती बाप्पा विघ्नहर्ता शक्ती तुमच्यासोबत घरामध्ये प्रवेश करत असते. हे पान म्हणजे तुमच्या घरासाठी एक चुंबक आहे जे सुख समृद्धी आणि लक्ष्मीला स्वतःकडे खेचून घेते. शत्रूंचा नाश होतो आणि अदृश्य संरक्षण कवच देखील तयार होते. आणि तिसरं म्हणजे जे आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं आहे, शत्रुनाशक शक्ती. जुन्या काळी ऋषीमुनी जेव्हा घोर तपश्चर्या करायचे तेव्हा त्यांच्या आश्रमाभोवती वाईट शक्तींचा वावर नसावा म्हणून ते या करवीर म्हणजेच कण्हेरीच्या झाडाची लागवड करत असे. या झाडामध्ये एक प्रकारचे नैसर्गिक संरक्षण कवच देखील आहे. याची पान आणि फूल ज्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला असतात तिथे कोणतीही कर्णीबाधा, नजरबाधा किंवा तांत्रिक दोष टिकूनच राहत नाही. जर तुमच्या शत्रू तुमच्या विरोधात काही करत असेल तर हे पान तुमच्यासाठी ढाल बनून उभं राहू शकते. शत्रू कितीही वार केला तरी तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याआधीच या पानाच्या शक्तीमुळे ते नष्ट होते. तुम्हाला वाटत असेल हे सगळं कसं शक्य आहे? निसर्गाच्या प्रत्येक पानात किंवा फुलात ईश्वराचा अंश आहे. उद्या संकष्टी ही या शक्तीची जागृत करण्याची वेळ आहे. हे पान तोडताना एक नियम पाळावा लागतो. ते उगीचच जाऊन तोडायचे नाही आहे. ते कसे तोडायचे आहे, घरात आणल्यावर त्याचे काय करायचे आहे, त्यावर काय लिहायचे आहे, संपूर्ण माहिती पुढे बघत आहोत. आता मी जे सांगत आहे ते तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकते. उद्या सकाळी सूर्योदयानंतर हा विधी करायचा आहे. चला तर मग जाणून घेऊयात ते 3 महाउपाय. तर पहिला, शत्रूचा नायनाट आणि नजरबाधा मुक्ती करण्यासाठी. जर तुम्हाला असं वाटते की कोणीतरी तुमच्या मागे लागले, तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळू देत नाही, प्रगतीमध्ये अडथळे आणत असेल तर हा उपाय त्याच्यासाठी वरदान आहे. उद्या सकाळी लवकर उठून तुम्हाला स्नान करायचे आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. आपल्या घराच्या जवळ असलेल्या लाल कण्हेरीच्या झाडापाशी जायचे आहे. झाडाला हात जोडून आधी त्याची माफी मागायची आहे. त्या झाडाला तांब्याभर पाणी नेऊन अर्पण करायचे आहे आणि हे वृक्ष राजा, मी माझ्या कल्याणासाठी तुझे हे एक पान नेत आहे, मला आशीर्वाद दे, असे म्हणायचे आहे. आणि एक चांगलं, कुठेही न फाटलेलं न तुटलेलं चांगलं पान तुम्हाला तोडून घरी घेऊन यायचं आहे. ते गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर एका छोट्या वाटीत लाल चंदन घ्यायचे आहे किंवा मग अष्टगंध घेतला तरीही चालेल. पानाच्या देठाचा वापर करून किंवा काडीने त्या पानावर तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. जर तुम्हाला शत्रू माहीत नसेल तर तिथे फक्त शत्रू किंवा पीडा, शत्रू त्रास असे देखील तुम्ही लिहू शकता. हे पान घेऊन घराच्या बाहेर, घराच्या दक्षिण दिशेला कुठेतरी मातीत हे पान गाडून टाकायचे आहे. हे करताना मनात कुठलाही विचार आणायचा नाही आहे. माझा शत्रू, त्याची वाईट शक्ती या मातीत गाडली आहे आणि असं म्हणून तुम्हाला 24 तासामध्ये याचा चमत्कार नक्की दिसेल. तो शत्रू तुमचं नाव घेताच घाबरू लागेल किंवा स्वतःहून तुमची माफी मागेल. त्यानंतर दुसरा उपाय आहे तुमच्या पतीची, तुमच्या कुटुंबाची, तुमच्या मुलाची प्रगती होण्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी. जर तुमच्या पतीला नोकरीमध्ये किंवा उद्योग व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, पैसा असेल पण पैसा टिकत नसेल किंवा मग मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, मुलं सतत आजारी पडत असतील तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. लाल कण्हेरीचं एक पान घ्यायचं आहे, त्यावर थोडासा शुद्ध मध लावायचा आहे. हे मध मांगल्याचं आणि आकर्षणाचं प्रतीक मानले जाते. त्यानंतर हे पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर अर्पण करायचे आहे. तर अर्पण करण्याआधी गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. त्याआधी सर्वप्रथम दिवा लावायचा आहे. दिव्यानंतर हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत. जास्वंदाचं फूल, त्यासोबतच दुर्वा देखील अर्पण करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हे पान गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना डोळे मिटून तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेस किंवा मग 21 किंवा 11 वेळेला जप करायचा आहे. गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे. हा उपाय तुमच्या घरातील सर्व इडापिडा, घरातील सर्व नकारात्मकता खेचून घेईल. तुमच्या पतीची कोणतेही कामं अडलेले असो ते पूर्ण होतील आणि बाप्पांचे आशीर्वाद तुमच्या मुलांना देखील मिळतील. त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये देखील वाढ होईल आणि प्रगती देखील त्यांची होत राहील. तर हा उपाय तुम्ही उद्या आवर्जून प्रत्येकाने करा. अतिशय सोपा आहे. त्यानंतर तिसरा म्हणजे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी. तिसरा उपाय म्हणजे हा उपाय साक्षात लक्ष्मीला आपल्या घरात बांधून ठेवण्यासाठी आहे. ज्या घराच्या उंबरठ्यावर देवी लक्ष्मीची नजर पडते तिथून गरिबी, अलक्ष्मी कायम निघून जात असते. त्यासाठी तुम्हाला लक्ष्मी तुमच्या घरी आणण्यासाठी लाल कण्हेरीच्या झाडाची 5 पाने घ्यायची आहेत.
त्यानंतर लाल रंगाचा कलाव्याचा धागा घ्या किंवा मग साधी लोकर घेतली तरीही चालेल, किंवा मग तुम्ही साधा पांढरा रंगाचा धागा घेऊन त्याला लाल पिवळा करायचा आहे हळद कुंकू लावून. या 5 पानांना त्या धाग्यामध्ये एकत्र गुंफून एक छोटंसं तोरण तयार करायचं आहे आणि हे तोरण तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे आहे आणि मधोमध लावायचं आहे. जर तोरण बनवणं शक्य नसेल तर ही 5 पाने लाल धाग्यामध्ये एकत्र बांधून ती चौकटीला लावली तरीही चालेल. यामुळे तुमच्या घराला एक सुरक्षा कवच तयार होते. कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, नजरबाधा, करणीबाधा तुमच्या उंबरठ्याच्या आत येत नाही. लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहते आणि अलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाते. दरिद्रता नष्ट होते आणि गरिबी देखील संपते. तर तुम्ही हा अत्यंत सोपा हा देखील उपाय करा. 7 पिढ्यांचे नशीब बदलण्याची ताकद ह्या उपायामध्ये आहे. हे तिन्ही उपाय करताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे. गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या इच्छा नक्की लवकर पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे हे दूर होतील. हा उपाय केल्याने तुम्हाला लगेचच त्याचा परिणाम जाणवायला सुरुवात होईल. 24 तासात तुम्हाला त्याचा प्रभाव दिसायला लागेल. तुमचे जे काही कामे अडकलेले असतील ते मार्गी लागतील. हे उपाय साधे वाटत असले तरी साधे नाही आहेत, पूर्णपणे शास्त्रोक्त आहेत. निसर्गातील या वनस्पतीमध्ये साक्षात ईश्वराची शक्ती दडलेली असते. आपण फक्त ती ओळखायची असते आणि योग्य वेळेत ती जागृत करायची असते. लाल रंग हा केवळ लाल रंगच नाही, तर तो आपल्या रक्ताचा, आपल्या विजयाचा आणि मांगल्याचा रंग आहे. उद्याच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करा. फक्त एक लक्षात ठेवा, लाल कण्हेरीचं झाड धार्मिकदृष्ट्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते औषधी आणि आध्यात्मिकदृष्ट्या देखील शक्तिशाली आहे, परंतु तितकेच ते विषारी देखील आहे. त्यामुळे हा उपाय करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत. हे पान तोडल्यानंतर हा उपाय करायच्या वेळेला तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत. उपाय केल्यानंतर देखील तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यासोबतच हे पान चुकूनही लहान मुलांना हातात द्यायचे नाही आहे. ते तोंडात जाणार नाही याची काळजी घ्यायची. तुमच्या घराजवळ जर पाळीव प्राणी असतील त्यापासून देखील हे पान लांब ठेवायचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा उपाय कोणत्याच वाईट शक्ती करण्यासाठी करू नका. हा उपाय केवळ स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करा. उद्याची चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 9:45. या वेळेमध्ये तुम्हाला विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून, चंद्रदेवताला अर्घ्य देऊन, औक्षण करून, त्यानंतर गणपती बाप्पांचे नैवेद्य आरती करूनच उपवास सोडायचा आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.